नमस्कार, मी विशाल पाटील. तप्तपदी या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरोखरच नाती म्हटली तर नात्यांमध्ये गुंतागुंतही आलीच, भावभावनांचा कल्लोळ आला तर कधीतरी या नात्यांची एक वेगळा रंग किंवा त्याचं वेगळं रूपही बघायला मिळतं. आणि या सर्व नात्यांचा ज्यावेळेला कल्लोळ होतो त्यावेळेला कदाचित तप्तपदी होत असेल. तप्तपदी नेमकी काय आहे हा प्रश्न मलाही पडलेला आहे आणि तेच जाणून घेण्यासाठी लवकरच म्हणजे नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती हा सिनेमा तुम्हाला सगळ्यांना भेट म्हणून येणार आहे, तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर या सिनेमाची टीम आहे. त्यांची ओळख आधी तुम्हाला करून देतो. या सिनेमाचा दिग्दर्शक स्वतः सचिन नागरगोजे आपल्याबरोबर आहे. सचिन, खूप खूप स्वागत तुझं आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर अभिनेत्री वीणा जामकर आपल्याबरोबर आहे. वीणा, तुझंही स्वागत. अभिनेत्री श्रुती मराठे आपल्याबरोबर आहे. श्रुती, तुझंही खूप खूप स्वागत आमच्या या शोमध्ये. आणि त्याचबरोबर अभिनेता कश्यप देखील आपल्याबरोबर आहे. कश्यपशी देखील आपण चर्चा करणार आहोत, तर तुझंही स्वागत कश्यप. सगळ्यात आधी सचिन, एक प्रश्न पडतो. सप्तपदी हा शब्द आम्ही ऐकून आहोत, तप्तपदी नेमकं काय? सप्तपदी म्हणजे तसं हिंदू विवाह संस्थेत भारतातच सप्तपदीला तसं विवाह संस्थेत खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि सप्तपदी म्हणजे काय, मुळात त्या सप्तपदीमध्ये आपण ज्या 7 फेरे घेतो त्या 7 फेऱ्यांच्या प्रत्येक एक फेऱ्याला एक अर्थ आहे, एक शपथ आहे जी पत्नी नवऱ्याकडून घेते किंवा नवरा पत्नीकडून घेतो. तर त्या शपथा लग्नानंतर त्या शपथ घेतल्यानंतर त्या वाटेवर चालत असताना जो तप करावा लागतो ती तप्तपदी आहे असं. खरोखरच आहे, अतिशय सुंदर असा अर्थ याचा. मात्र रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली जी दृष्टीदान होती त्यावरती आधारित हा सिनेमा आहे. का तप्तपदी म्हणजे त्या विषयाची निवड करावीशी वाटली? मुळात दृष्टीदान हे नाव तसं ज्यावेळी मी दृष्टीदान ही कथा निवडली त्यावेळी दृष्टीदान ही टागोरांनी ज्या पद्धतीने लिहिली होती तर त्या कथेनुसार दृष्टीदान हे नाव अगदी सुबक असं होतं. परंतु ती ज्यावेळेस मी पटकथा लिहिली तर ती पटकथा आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या प्रेक्षकाला ॲप्ट वाटावी असे काही चेंजेस मला थोडेसे पटकथा लिहित असताना करावे लागले. तर मग त्याच्यामुळं मला असं वाटलं की टागोरांना जे दृष्टीदान म्हणायचं होतं ते मला न म्हणता आपण जर त्याच्यावर एक फिल्म करतोय, त्याच्यावर एक चित्रपट बनवतोय, तर आपण आपला जो एक टार्गेटेड ऑडियन्स आहे, आपला जो प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकाला थोडं कॅची नेम वाटेल असं काहीतरी बघायला हवं असं मला वाटलं. म्हणून मी त्याला तप्तपदी ठेवलं. आणि दुसरं म्हणजे मुळात पटकथेनुसार जाणारं तप्तपदी हे जास्त बरोबर वाटलं. खरोखरच आहे. ज्या प्रकारचा हा सिनेमा आहे, ज्या प्रकारचा त्याचा ट्रेलर आपण सध्या बघतोय, प्रत्येकाची उत्कंठा सध्या वाढलेली आहे आणि या संदर्भातच आपण चर्चा करणार आहोत. जर इतका सक्षम अशा प्रकारचा सिनेमा आहे तर सक्षम त्यामध्ये असलेले कलाकारही लागतात आणि असेच कलाकार या सिनेमामध्ये देखील आहेत. तर वीणा, सगळ्यात आधी तुझ्याकडे येईन मी. वैविध्यपूर्ण भूमिका करणारी वीणा अशी तुझी ओळख आहे, मात्र हा सिनेमा का करावासा वाटला? अर्थातच ह्याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण होतं ते म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची एक नायिका आपल्याला ह्याच्यामध्ये रंगवता येणार आहे. आणि सचिनने जेव्हा ती कथा मला सांगितली, खरं तर खूप वर्षांपूर्वी, 4 वर्ष झाली त्या गोष्टीला ना सचिन, मी वळू, गाबरीचा पाऊस अशा माझ्या 2-3 फिल्म्स आल्या होत्या आणि त्यावेळेला मी ह्या फिल्मसाठी सचिनला भेटले होते. आणि तेव्हाही थोडक्यात जे काही कळलं होतं त्याच्यावर मला वाटलं होतं की मस्त आहे हा रोल, पण काहीतरी होऊन ती फिल्म म्हणजे तेव्हा झाली नाही. नंतर सचिनशी कॉन्टॅक्ट तुटला आणि मला खूप वाईट वाटलं की गेला वाटतं आपल्या हातातनं हा रोल. पण बरोबर 4 वर्षांनी सचिननी मला परत फोन केला की ती फिल्म अजून झाली नाही, आता मी करतोय. आणि मला खूप आनंद झाला की आजसुद्धा त्याला ही माझ्याबरोबरच करावीशी वाटते आणि त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला. तर खरं तर त्या सगळ्याचं गमक त्या गोष्टीमध्ये आहे आणि त्या कथेमध्ये. ज्या कॅरेक्टरचं नाव सुनंदा आहे या फिल्ममध्ये. आणि मला हे कॅरेक्टर ह्याच्यासाठी आवडलं कारण जेव्हा सचिननी मला सांगितलं की हे इंडिपेंडन्सच्या आधीची कथा आहे तर मी एक अज्युम केलं होतं की बाबा मग तेव्हाची जी बाई असेल ती अशी शांत असेल, घरी राहणारी असेल, फार काही बोलणार नाही, नवऱ्यासाठी 4 गोष्टी एवढीच असेल असं मी गृहीत धरलं होतं. पण जेव्हा तो सुनंदाबद्दल सांगायला लागला तर सुनंदा कम्प्लिटली वेगळी होती. एकतर ती त्या काळामध्ये शिकलेली होती, म्हणजे एक बाई तेव्हा शिकणं ही खूप मोठी गोष्ट होती. त्यात ती इंग्लिश बोलायची.
जे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. ती अशी उड्या मारायची, खेळायची, एखादी गोष्ट आवडली तर पटकन सांगायची. म्हणजे माझा आणि दुर्वा काकूंचा एक सीन आहे की काकू झोपाळ्या तिथे मी जाऊ का पटकन, पण अशी चंचल होती ती. तर मी तोच विचार करायला लागले की खरंच तेव्हा बायका तशा असायच्या का. आणि मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मला वाटलं की असं काहीतरी करणं ह्या फिल्ममध्ये खूप छान होईल. म्हणून मी सुनंदा करायला लगेच हो म्हणाले सचिनला. खरं म्हणजे जसं वीणाला आणि श्रुतीला ही फिल्म करावीशी वाटली, तसंच अभिनेता कश्यप परुळेकरलाही हा सिनेमा करावासा वाटला आणि त्याच्या आयुष्यातील हा खरं तर महत्त्वाचा सिनेमा असू शकतोय. त्याविषयी आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया. कश्यप पहिला सिनेमा आहे आणि इतक्या ताकदीची भूमिका करायला मिळालेली आहे. इतक्या सुंदर अभिनेत्री आणि हरहुन्नरी अभिनेत्री अशा अभिनेत्रींसमोर काम करायला मिळालेलं आहे. तर काय अनुभव होता तुझा आणि तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगणार? खरं तर अनुभव म्हणजे असं सांगेन मी सुरुवातीला की त्या काळामध्ये मी एक मालिका केली आणि मालिका ती बरीच लोकप्रिय झाली, प्रसिद्ध झाली. पण त्याच्या पुढे आता काय, तर तो एक शोध होता की आपण आता एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांना जे काही देणार आहोत ते त्या पातळीचं किंवा त्याच्या वरच्या लेवलचं असायला पाहिजे. आणि एक शोध होता की एक इच्छा होती की आपल्याला असं काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे. सप्तपदीच्या निमित्ताने ते मला मिळालं. म्हणजे हे माझं मी सुदैव समजतो. त्याबद्दल मी सचिनचे खूप आभार मानतो की त्याने ह्या भूमिकेसाठी मला पात्रलं. आणि अर्थातच ते जे कॅरेक्टर माधव तामणकर नाव आहे कॅरेक्टरचं, तो ब्रिटिश काळातला आहे आणि ब्रिटिशांच्या सोबत त्याने शिक्षण त्याचं पूर्ण केलेलं आहे. आता त्यावेळचे जी इतर युवक जे होते ते ब्रिटिशांच्या विरोधातल्या चळवळीमध्ये भाग घेणारे होते. पण हा मात्र असा होता, ह्याचा एक असा मनसुबा होता की मी ब्रिटिशांकडून शिक्षण घेऊन त्याचा उपयोग मी माझ्या भारतीय जनतेसाठी करेन. हा एक त्याचा मनसुबा. त्यांच्यासोबत राहून सुद्धा भारतीय संस्कृतीला जपणारा होता आणि कुटुंबावर निस्सीम प्रेम करणारा होता. हे अशा पद्धतीचं कॅरेक्टर. आता ही झाली त्याची सुरुवातीची ओळख. त्याच्यानंतर जसं आता वीणाने सांगितलं की ही खरंच एक मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी आहे आणि लग्नानंतरची आमची लव्ह स्टोरी आहे. लग्नानंतर आता जसं सप्तपदी सचिनही म्हणाला की जे 7 फेरी घेत असताना आपण 7 वचनं घेतो, ती वचनं पाळत असताना पुढे ज्या काही घटना घडतात, जे काही प्रसंग ओढावतात, काही गोष्टींची जबाबदारी तुमच्यावर लादली जाते लग्नानंतर किंवा काही गोष्टींची जबाबदारी तुम्ही स्वतःहून ओढवून घेता. माधव हा तसाच होता. तो खूप जिद्दी होता, हरहुन्नरी हुशार तर होताच, पण जिद्दी असल्या कारणाने त्याने काही जबाबदाऱ्या स्वतःहून ओढवून घेतलेल्या आणि मग त्या जबाबदाऱ्यांना पार पाडत असताना त्याला ज्या काही अग्निदिव्यातून जावं लागतं, मी असा शब्द वापरतो, अग्निदिव्यातून जावं लागतं. आणि तिथे मग त्याची पत्नी मीरा ही त्याला कशी साथ देते किंवा नाही, किंवा मग त्यानेच घेतलेल्या आणाभाकाला त्याला कुठेतरी वळण द्यायचं आहे म्हणून तो त्याचा काहीतरी प्रयत्न चाललेला आहे, किंवा अजून अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आणि ते कॅरेक्टर जेव्हा सचिनने मला नरेट केलं तर मी सुरुवातीला इतकं खुश झालो की अशा पद्धतीचं, म्हणजे अर्थातच प्रत्येक अभिनेत्याची एक भूक असते ना की मला काहीतरी असं करायला मिळालं पाहिजे आणि माझ्या सुदैवाने ते मला करायला मिळालं. त्याच्यामुळे होकार नाकारता संबंधच नव्हता. मला असं वाटलं की येस, माझी जी इच्छा होती, जे माझं स्वप्न होतं ते तप्तपदी सिनेमातून साकार करण्याची मला संधी मिळते, तर मी खूपच खुश होतो. पण सचिन, एका बाजूला आपण जर बघायला गेलं, कथेचं नाव हे दृष्टीदान होतं. दृष्टीदान म्हणजे कुठेतरी तुम्हाला सगळ्यांना की दृष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची आहे आणि तिचं दान करायला पाहिजे, असा काही संदेश पोहोचवायचा आहे का? नाही, मुळात तसा काहीच संदेश नाही आहे त्या फिल्म. मग टागोरांना जे दृष्टीदान म्हणायचं होतं ते आयुष्याकडे बघण्याची दृष्टी, याच्याबद्दल त्यांना सांगायचं होतं. आणि म्हणजे ते पण एक कारण आहे की दृष्टीदान हे जर मी शीर्षक तसंच ठेवलं असतं तर तसा एक चुकीचा संदेश गेला असता की अरे अगदी ही काय नेत्रदानासारखी गोष्ट आहे की काय, किंवा नेत्रदान करा असं म्हणायचं काय लोकांना. तोच प्रश्न मला पडला खरं तर. असं काही होतं का, म्हणून मग तो पण एक मुद्दा होता की नको, आपण थोडंसं चेंज करूया, जे प्रेक्षकांना आकर्षक वाटेल असं काहीतरी त्याला नाव देऊया. पण टागोरांचा ती कथा लवकरच फिल्म समोर येते तर त्याच्यातून प्रेक्षकांना कळेलच की खरी दृष्टीदान म्हणजे टागोरांना काय म्हणायचं होतं की लग्नानंतर किंवा आयुष्य जगताना आपण ज्या अनुभवातून आपल्याला जी दृष्टी मिळते, आपल्या जीवनाकडे बघण्याची जी दृष्टी मिळते, त्या संदर्भात टागोरांना सांगायचं होतं आणि ती दृष्टीदान टागोरांचं होतं आणि ही सप्तपदी माझी आहे. बरोबर आहे. पण मग या तप्तपदीमध्ये साथ तुला ज्यांची हवी होती तर या तिघांनाच का घेतलं? म्हणजे हीच अभिनेत्री हवी आहे, हाच अभिनेता हवा आहे, असं काही ठरवलेलं होतं किंवा काय? कारण ज्या प्रकारे वीणाने किस्सा सांगितला की तिला वाटलं होतं फिल्म गेली, मात्र नाही, परत तिला ती फिल्म मिळाली आहे. नाही, वीणाचं तर
म्हणजे तेवढं एक फायनल होतंच ते स्क्रिप्ट लिहित असतानाच फायनल झालं होतं की ही मीरा आहे. कारण ज्या ताकदीची अभिनेत्री मला हवी होती आणि ती सुंदर असायला हवी होती तर तशी वीणा होती. आणि त्याच्यामुळे वीणाचं कॅरेक्टर एकदम फायनल होतं. श्रुतीचं तसं आमचं खूप उशिरा ठरलं की कारण श्रुतीचं जे सुनंदाचं जे कॅरेक्टर होतं ना तशी अभिनेत्री मिळणं तसं खूप अवघड जात होतं. पण ज्यावेळी श्रुतीला भेटलो तसं ते आता म्हणले की मला का आवडला रोल तर ती अशी मुलगी आहे एकदम बोल्ड आहे एकदम हसणारी आहे जशी श्रुती ॲक्च्युली आहे. पडद्यावर दिसणारी ती श्रुती जी आहे रडणारी तशी ती नाही. तर तिचं ॲक्च्युअल कॅरेक्टरही असं म्हणून मला वाटलं की अरे हिला ॲक्टिंग करायची गरजच पडणार नाही. ती इतकी ऑलरेडी बबली गर्ल आहे तर त्याच्यामुळे ती खूप चांगल्या पद्धतीने रोल करेल म्हणून श्रुतीला फायनली आम्ही घ्यायचा निर्णय घेतला. आणि कश्यपचं मी ऑडिशन घेतलं होतं आणि ऑडिशनमध्ये जसा माधव मला हवा होता म्हणजे ब्रिटिशांना थोडाफार फॉलो करणारा एक जमीनदार घराण्यातला एक रुबाबदार असा एक म्हणजे मला माझ्या फिल्मसाठी एक हिरो हवा होता. ज्या हिरोच्या क्वालिटीज मला कश्यपमध्ये दिसल्या आणि त्याला आम्ही विदिन 8 दिवसात कळवलं की यू आर गोइंग टू बी माधव. मग त्या 8 दिवसात त्याचे काय हाल झाले ते त्याला विचारू शकतो. मी पण असं मिळाला पाहिजे असं होतंच माझं. आणि 8 दिवसात मला याने खुशखबर दिली तर उलट खुश पण झालो आणि जबाबदारी आणखी वाढली. खरोखरच आहे. आणि जबाबदारीचं काम करत असतानाच सचिननं जरी यांना सगळ्यांना फिल्ममध्ये घेतलं आणि फिल्मची तयारी देखील सुरू झाली मात्र ज्यावेळेला फिल्मचं शूटिंग सुरू झालं त्यावेळेला खऱ्या खुऱ्या ज्यावेळेला तप्तपदीवरून चालावं लागलं कारण त्याने आतापर्यंत अनेकांचं कौतुक केलेलं आहे. मात्र खरोखरच कलाकारांचा सचिन बरोबरचा अनुभव कसा होता हे जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मलाही तीच उत्कंठा लागलेली आहे जे मी ब्रेकवर जाण्याआधी बोललेलो होतो. खरोखरच सांगा तुमचं कौतुक सचिननं खूप करून झालेलं आहे मात्र ज्या वेळेला सिनेमाचं शूट सुरू झालं ॲक्च्युअल ज्यावेळेला तुम्ही फ्लोअरवरती जायला लागलात त्यावेळेला मात्र कशी तप्तपदी सुरू झाली कारण की रोजच्या जगण्यातलं तसं कॅरेक्टर नव्हतं. एकतर खूप मोठी गोष्ट आहे की रवींद्रनाथ टागोरांची ही कथा आणि त्याला हवे असलेले कॅरेक्टर त्याच्या अपेक्षा त्या पूर्ण करताना कशी दमछाक झाली. मी आधी बोलते कारण आधी कास्टिंग माझं झालं म्हणून. पहिला मान. नाही म्हणजे 100पैकी 1000 गुण आहेत त्याला कारण शूटिंग सुरू झाल्यानंतर बऱ्याच फिल्मची तप्तपदी सुरू होते आणि सुरू होतं. पण मी म्हणजे मला आठवते की मी जेव्हा गेले होते सचिनला भेटायला फिल्मसाठी तेव्हा त्या दिवशी कश्यप आला होता आणि मला कळलं होतं की तो बाहेर मुलगा बसला ना तो माधव आहे. तर म्हटलं अच्छा हा ओके. आणि नंतर श्रुतीच्या रोलसाठी आम्ही बरेच दिवस कोण आठवतंय आम्ही बरेच दिवस बोलत होतो. मग नंतर मला सचिनने सांगितलं की श्रुती मराठी म्हटलं अरे कारण आम्ही दोघी एक फिल्म करणार होतो त्याच्या आधी ती झाली नव्हती. तर म्हटलं अरे तेव्हा राहिली होती संधी आपली. अच्छा ही आहे का. मग हां करेक्ट आहे श्रुतीचा चेहरा आठवून असं झालं. पण तेव्हापासूनची तयारी मी सांगते कारण बऱ्याच वेळेला असं फिल्म त्यांच्या बाकीच्यांबद्दल काही बोलायचं नाही पण असं बऱ्याच वेळेला ठरवलं जातं की आपण फिल्मच्या आधी तालीम करूया वगैरे पण एकूण त्या प्री प्रोडक्शनच्या धावपळीत सगळ्यांना शक्य होत नाही. सचिनने आमची रिहर्सल घेतली होती म्हणजे मी आणि कश्यपनी महत्वाचे जे सीन होते सिनेमामधले त्या सीनची आम्ही तालीम केली होती. वामनराव पाळेंची मुलगी सरस्वती आठवते का. नक्षत्रासारखी सुरेख आहे हो पोर. वामनराव विचारित होते माधवासाठी. मी तुला वचन देतो मी कधीच दुसरं लग्न करणार नाही आणि तसा विचारही जर माझ्या मनात आला तर 7 जन्म आंधळा होईन आणि 7ही जन्म मी नरकाच. सचिन मी तर खूप प्रश्न विचारलेत कारण मला एका पॉइंटला ना सुनंदा एक्झॅक्टली कशी आहे हे कनेक्ट होत नव्हतं. कनेक्ट काय अर्थाने की बबली आहे छान आहे मस्ती करते आणि साडी नेसते तर ह्या गोष्टीनं मला कुठेतरी कनेक्ट होत नव्हतं. मग मी खूप प्रश्न सचिनला विचारले की सचिन ती अशी आहे का ती तशी आहे का आणि सचिनने तेवढंच शांतपणे सगळ्या माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली कारण सुनंदा खूप क्लिअर होती त्याच्या डोक्यामध्ये. इनफॅक्ट मीरासुद्धा आणि माधवसुद्धा. त्यामुळे
त्याचे कॅरेक्टर्स खूप व्यवस्थित प्रिपेअर्ड असल्यामुळे आम्हाला कुठेतरी ते सोपं गेलं. व्यवस्थित स्क्रिप्ट होती, आमची रिहर्सल झाल्या. एखादी गोष्ट त्याला प्रॉमिनंटली हवी असेल एखाद्या सीनमध्ये की तो सांगतो, तर जेव्हा हे बेसिक लेवललाच इतकं जेव्हा डिटेलिंग करून तुम्ही सेटवर जाता तर सेटवर काम सोपं होतं. मग आम्हाला माहिती असतं की आम्हाला काय करायचं. बरं, पण मग सचिनच्या डिटेलिंगचा त्रास नाही झाला? नाही, अजिबात नाही, खरंच नाही झालं. तो समोर आहे म्हणून नाही, नाही, सचिनला खूप ब्राईट फ्युचर आहे. म्हणजे खरंच तो समोर आहे म्हणून मी बोलत नाही. पण पहिल्या फिल्मला आणि अशा पद्धतीचं व्हिजन ना, की मला त्यांनी तेव्हाही सांगितलेलं की तू अशा लुकमध्ये नेहमी आहेस, म्हणजे तू बऱ्याच फिल्म्स केल्यास, पण ह्याच्यामधली मीरा मला ग्लॅमरस मीरा करायची आहे. मला असा लुक हवाय, माझ्या फिल्मचा लुक असा हवाय. आणि तेव्हा असं वाटायचं की हा सगळेच बोलतात, काम केलेलं नसतं आणि असे खूप भेटतात ना की हा हो 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 करूया करूया. माझा एक ॲटिट्यूड होता, पण मी हळूहळू माझ्या लुक टेस्ट झाली वगैरे, पण सेटवर गेल्यावर ती जी भव्यता त्यांनी उभी केली ना सेटमधनं, त्याच्या कामामधनं, की असं व्हिजन असलेल्या कुठल्या दिग्दर्शकाबरोबर मी काम केलं नव्हतं मराठीमध्ये. तर म्हणून म्हटलं की फिल्म्स खूप चांगल्या येतात, नो डाऊट, खूप दिग्दर्शक वेगवेगळं करतात, पण एखादा दिग्दर्शक खरंच काहीतरी वेगळं करून ठेवतो आणि मग त्याच्या पहिल्या सिनेमातनं आणि त्याच्या पहिल्या अटेम्प्टमधनंच त्याची ताकद दिसते. तर तसा तो नक्कीच आहे. नक्कीच. सचिन, मी तुला आता प्रश्न विचारणार नाहीये. सगळ्यात आधी मला कश्यपला विचारायचं आहे. ट्रेलर आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, फक्त याचं उत्तर कश्यप कडून नाही, तुम्हा दोघींकडूनही मला हवं आहे. कश्यप, इज इट अ बोल्ड मूवी? इट इज नॉट बोल्ड, यू कॅन से. जसं आधी पण म्हटलं ट्रेलर तर की- तेच सांगतात. हां, मग मी त्याबद्दल असं म्हणेन की ही एक मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी आहे. आणि त्याच्यामध्ये ट्रेलरमध्ये जे तुम्ही सीन पाहताय, बोल्ड सीन, ती कथानकाची गरज आहे, एवढं मात्र निश्चित. आणि प्रेमसंबंध दाखवत असताना त्यातले काही विविध पैलू त्याच्यामध्ये दाखवले गेलेले आहेत. आणि त्या कारणाने जी गोष्ट तुम्ही आता ट्रेलरमध्ये दिसली त्याच्याबद्दल जी बोलताय, ती तशा पद्धतीने दाखवणं हे गरजेचं वाटलं ना, फक्त पटकथाकाराला ना दिग्दर्शकाला, आम्ही कलाकार मंडळीसुद्धा. तर म्हणजे जेव्हा सचिन म्हणाले की आपण असं असं दाखवणार आहोत, म्हटलं ओके. तर मग ती संपूर्ण गरज लक्षात आली की कथानकाची काय गरज आहे, आणि त्यानुसार त्याच्यामुळे ती मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी सादर करताना ते गरजेचं म्हणून दाखवलं, पण ते कम्प्लीट बोल्ड सिनेमा असं नाही म्हणू शकत. त्यामुळे त्यांच्यामध्ये घडणाऱ्या घटनाही तितक्याच सटल आहेत, त्या कधी अंगावर येत नाहीत. बरं, पण इतकं सगळं काही इतक्या सहजतेनं करताना श्रुती, कधी वाटलं नाही की फार बोल्ड होत आहे किंवा कम्फर्टेबल होतीस? एकतर मी तेच सांगणार होते की बोल्ड ट्रेलरवरनं असं वाटतं, म्हणजे ही जर आजच्या काळाची फिल्म असती तर मे बी एवढं वाटलं नसतं, पण ही स्वातंत्र्य आधीच्या काळाची फिल्म आहे. आणि तेव्हा रोमॅन्स म्हणजे आपण आत्तापर्यंत जे बघत आलेलो आहे की फार फार तर जवळ येतात किंवा मुलगी लाजून निघून जाते, ह्या प्रकारचं रोमॅन्स आपण सिम्बॉलिक बघत आलेलो आहे. तर तेव्हा असं ऑफकोर्स घडत होतं आणि हे फक्त दाखवलं आम्ही, एवढंच. हा बोल्ड आमच्या सचिननी तो बोल्डनेस दाखवला की हे तेव्हा जे काय घडायचं ते फक्त दाखवलं, नुसतं फुलं फुलं आणि एक गोष्ट नक्कीच आहे की ते बघताना कुठेही वल्गर नाही वाटणार, Correct. ह्याची पुरेपूर दक्षता घेतली गेलेली आहे, हे निश्चित. सचिनला काय बोलायचं? असं त्याच्यासाठी होतं की मला ते आठवलं की तो सीन, जे 1-2 सीन शूट होत होते, ते सीन शूट करण्याच्या मॅक्सिमम 2 तास किंवा 1 तास आधी मी कश्यपला सांगायचो की आता हे शूट करायचं. आणि हा जाम टेन्शन मध्ये यायचा, अरे म्हणजे कुठपर्यंत करायचं, मला सांग ना थोडंसं, सांग. म्हणजे कसं असणार आहे, म्हणजे तू शांत बस, आपण करू. आपण बघितलं की कशा प्रकारे त्यांनी तयारी केलेली आहे, या संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत. मात्र आजकाल ज्या प्रकारचा ट्रेंड सध्या सिनेमांमध्ये सुरू आहे, त्या सिनेमांमध्ये हा फिल्म जो आहे किंवा हा जो चित्रपट आहे, हा तग धरू शकेल का, याविषयीची चर्चा मी करणार आहे या छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ब्रेकवर जाण्याआधी वीणा, श्रुती, आपण ज्या प्रकारे बोलत होतो की सचिनने आपल्याला सांगितलं की तो काळ उभा करायचा आहे आणि त्याचं सगळ्यात जास्त चॅलेंज जे आहे तुमच्या दोघींच्याही गेटअपकडे बघून कळतं स्पष्टपणे, तो काळ उभा करण्यासाठी काय खास मेहनत केली? मेहनत म्हणजे मला त्याने वजन कमी करायला सांगितलं पहिलं आणि जे मी केलं त्या फिल्मसाठी. आणि लुकवर खूप डिटेलिंग त्यांनी केलं, कारण मीराचं मला पर्सनली वाटतं की लुकमध्ये एवढं कन्फ्युजन नव्हतं, पण सुनंदाच्या लुकमध्ये कन्फ्युजनपेक्षा खूप डिटेलिंगची गरज होती की ती एक्झॅक्टली कशी साडी नेसेल किंवा काय प्रकारचे दागिने घालेल, कन्सिडरिंग ती काय फॅमिलीमधनं आलेली आहे, ती कशी वावरेल. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी बारकाईने बघितल्या आणि त्याप्रमाणेच सुनंदाच्या कॅरेक्टरला दिलं. म्हणजे आता मी मोत्यांचे दागिने घालते किंवा डायमंड
म्हणजे स्टड्स वगैरे घालीन मी, किंवा माझ्या साड्यासुद्धा अशा शिफॉन किंवा या मटेरियलसारख्या असतात. तर हे खूप डिटेलिंग सचिननी केलेलं आहे फिल्ममध्ये. खरं आहे, म्हणजे तिला वेगळं दिसायचं होतं आणि तुलाही. हो, म्हणजे साड्यांची सवय तशी मला होती, पण मी जसं म्हटलं तसं की सचिननी सांगितलं होतं की ह्यातली मीरा थोडीशी छान चकचकीत ग्लॅमरस मीरा आहे. आणि सचिननी आता जशी तू पाहतोस की ही नऊवारी साडी आहे ओचेवाली, आणि त्यांनी अशा मला सिल्कच्या रेशमी अशा साड्या दिल्या होत्या. आता कॉटनची साडी बसते, पटकन बसते अंगाला, पण त्या छान चापून चुपून बसवायच्या आणि त्या दिवसभर कॅरी करायच्या. इट वॉज अ बिग टास्क. पण म्हणून तर मला आवडतं वेगवेगळ्या भूमिका आणि आव्हानात्मक करायला, कारण नाहीतर मग तुम्ही एकसारखं सगळीकडे दिसणार असाल तर त्याचा काही उपयोग नसतो. आणि ह्याच्यात आमच्या भारतीताईंची आणि मेकअप दादा अमित दादा यांची मला खूप मदत झाली, कारण मी अशा सिल्कच्या जवळजवळ दिवसाला 3-3, 4-4 साड्या बदलायचे आणि त्यांना सतत माझ्यासोबत असायला लागायचं. पडद्यामागचे हिरो. पडद्यामागचे हिरो. आमची टीम इतकी सुंदर होती ना की खूप मजा आली. म्हणजे आणि त्या कॉस्ट्युममध्ये म्हणजे आता जसं कश्यप आणि आम्ही शूटला गेलो की काहीतरी जीन्स टी शर्टमध्ये असायचो आणि अचानक तो सॅटिनचा सदरा आणि धोतर घालून लगेच अच्छा ओके. तो एक खरोखर तुम्हाला कधी कधी ते आपण परकाया प्रवेश म्हणतो ना, की तुम्हाला तो आपल्याला माहिती असलेला कश्यप अशा कपड्यात आला की हा माधव आहे आणि ही मी मीरा आहे, की मग आपोआप तुम्हाला मदत होते त्या कॅरेक्टरमध्ये ते कॅरेक्टर प्ले करायला. तर कॉस्ट्युम्स अप्रतिम, म्हणजे त्याच्या एकूण त्या भव्यता त्यांनी जी दाखवली आणि कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केलं, त्याच्यामध्ये आम्हाला इतके सुंदर लुक मिळाले इतक्या छान कपड्यांमध्ये. खरोखरच आहे. मात्र कश्यपचाही लुक तसाच आहे की जो अट्रॅक्ट करेल सगळ्यांना. कश्यप, तुझा गोरा रंग, तुझे डोळे, याचा जो पुरेपूर वापर माधवसाठी करायचा होता तो सचिननं पुरेपूर केलेला आहे. ट्रेलरमध्ये ते स्पष्टपणे दिसतं. त्याबद्दल काय सांगशील? सर्वात आधी तुला थँक्स म्हणते. कश्यप तू खूप छान दिसतोस. थँक्यू सो मच. थँक्यू. कसं आपण नंतर आता वेगळं म्हणणार आहे छान. कॅरेक्टरसाठी म्हणायला गेलं तर मला माधव कॅरेक्टर ह्याच्यामध्ये एक एजेस दाखवायचे होते. म्हणजे जसं की तो एक खूप असा कोवळा पण दाखवायचा होता, एक 18-19 वय असलेला माधव, आणि त्याच्यानंतर लग्नानंतरचा एक थोडासा प्रौढपणा आलेला माधव. तर कोवळा दाखवायचा आहे, त्याच्यानंतर मग माझं जे आता जो वय आहे त्या वयातला दाखवायचा आहे. असं सगळं ते कम्प्लीट ट्रॅव्हल दाखवायचं म्हटल्यानंतर काय करता येईल, तर तो म्हणे अधिक पारिक हो. म्हणलं ठीक आहे. मग ते एक प्रयत्न चालू झाले. प्रेक्षक ज्यावेळेला सिनेमागृहात येतील त्यानंतर ज्यावेळेला सिनेमा बघितल्यावर ते बाहेर पडतील, कुठलं दान त्यांना मिळणार आहे, कुठली दृष्टी त्यांना मिळणार आहे? त्यांना दान किंवा दृष्टी काही मिळणार आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांना नक्कीच एक चांगली कलाकृती पाहायला मिळेल एवढा मला विश्वास वाटतो. बाकी आपण प्रेक्षकांकडून तसं काही अपेक्षित करू शकत नाही खरं पाहता, कारण मला जे करायचं होतं ते मी केलं आणि माझ्या दृष्टीनं जे मी काही केलं आहे ती एक सुंदर कलाकृती आहे असा माझा ठाम विश्वास आहे. एकतर सचिन म्हणाला तसं की एक उत्तम कलाकृती, एक इतका सुंदर सिनेमा आपण पाहिला ह्याचा आनंद त्यांना नक्कीच मिळेल. आणि मला वाटतं मी आधी जसं बोलले होते त्याच्यातच आहे की जर कोणाला असे संभ्रम असतील तर त्यांना खरोखर आयुष्य प्रेमावर पुढे जातं, त्याच्यासाठी केलेल्या त्यागांवर पुढे जातं, की आयुष्य एकमेकाला धरून पुढे जातं. ह्यातलं कुठलं तरी काहीतरी उत्तर ज्याला हवं ते सापडू शकतं. आणि ही गोष्टच म्हणजे तेच म्हणते मी की टागोरांच्या लेखणीत जी पात्र येतात ना, की जसं आता हा लव्ह ट्रायंगल जरी असला आणि 2 मुली आहेत आणि 1 पुरुष, म्हणजे दरवेळेला जसं आता कश्यपनी विनोद केला की माती खाल्ली, पण ह्याच्यामधली पात्र ही कुठेही टागोर त्यांची डिग्निटी सोडत नाहीत. मला असं वाटतं की ही फिल्म बघितल्यानंतर आजच्या काळात जर तुम्ही बघितलं तर रिलेशनशिप्स इतके नाजूक झालेत ना, की आज माझं नाही पटलं तर मी ब्रेकअप करते, तुझं नाही पटलं ना चल तू तुझ्या मार्गी जा. हे फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की एकमेकांना साथ देणं नक्की काय असतं. तुम्ही सर्वजण आलात आमच्याबरोबर तप्तपदीविषयी इतक्या सुंदर अशा गप्पा मारल्यात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तू खूप छान प्रश्न विचारले. थँक्यू. नक्कीच. तर सिनेमागृहात जा, लवकरच हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय आणि हा सिनेमा नेमका कसा वाटला, त्याचा अनुभव कसा होता, हे सगळं काही आपण बोलणार आहोतच. मात्र या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा TV9 महाराष्ट्र.